नमस्कार मित्रांनो, आज रामेश्वरवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी दुष्याचं मैदान पार पडलं आणि त्या दुष्याच्या मैदानामध्ये आज सुभाष तात्या मांगडे यांचा वजीर आणि त्याच्या सोबत मुन्ना नावाचा नंदी पळाला. दोन्ही मालक आपल्या सोबत आहेत. जे वजीर बैलाचे नियोजन करतात ते आहेत. नमस्कार शेठ, तुमचं नाव सांगा प्रथम. काय सांगाल, आज कशी काय गाडी पळाली? चांगली पळाली गाडी, जुळून पळाली गाडी. हा पायरा कधी झाला होता? पायरे काय 5-6 दिवस झाले होते. बर. झालं. आणि गटाला कशी गाडी पळाली? गटाला लय पहिली गाडी, बर. लय सुट्टा गट काढला. आणि सेमीला कशी काय गाडी पळाली? सेमीला बी सुट्टा सेमी काढला, चांगली जुळून पळाली. वजीरचं आज खूप दिवसातून यश आहे म्हणावं लागेल, 1 नंबरचं. 1 नंबर बऱ्याच दिवसांनी झाला. बैल राहत होता गटाला तर कुठं मार नाही सरासरी बर. राहत होता, पण 1 नंबर तसा बैल लागला. गाडी सवयची लागली. बर. गाडी सवयची लागली त्यामुळे खेळ जुळला. बरोबर आहे. आज गाडीवरती ड्रायव्हर कोण होते? जुना जाणता होता चांगला, राहुल ड्रायव्हर मार्केट. काय सांगाल त्यांच्याविषयी? काय सांगाल? त्याला काय सांगायचं, माझा गुरुच आहे या क्षेत्रात. मी लहान असल्यापासून त्याच्यावर आहे. त्याच्यावर काय सांगायचं, त्याचं किती फायनली असतील त्यालाच माहित नसतील, किती बैल झाली त्याच्याकडे ती पण ते सांगू शकणार नाही, एवढा अनुभव आहे. आज तात्यांना किती आनंद झाला असेल? सगळ्यांनाच आनंद झाला. चांगली गाडी पळाली, यासाठी तर आम्ही पळत असतो. बरोबर आहे. गाडी गुलाबात राहिल्यावर काय आनंद असतो, दुसरं काय राहू. मुन्ना विषयी काय सांगाल? चांगला बैल पळाला आणि भविष्य चांगले पुढचे वासरा. बरोबर आहे. वजीरचं नियोजन कसं काय, कशा पद्धतीने करता तुम्ही नक्की? करतो गॅप देऊन व्यवस्थित अवताला हाणून किंवा असं व्यायाम घरी द्यायचा, नंतर मैदान बघून आता 4-5 दिवसानंतर पळवायचा 5 दिवसांनी. बर. आजच्या मैदानाविषयी काय सांगाल? मैदान यात्रेचं घेतलं, मैदान 1 नंबर घेतलं त्यांनी. कुणाला अन्याय केला नाही, काय कुणाला दुखापत नाही, बर, काहीच घोटाळा नाही. सकाळपासून मैदानात एवढं चांगलं मैदान त्यांनी घेतलं. वजीरच्या कमबॅक केलाय वजीरनं, काय सांगाल? 1 नंबरचं आज पारितोषिक मिळवलंय. काय सांगतात, श्रेय सगळं त्याच आहे, मालकाचं त्याच्या, आमचं कष्ट आहे. बर. सुट्टी मेकर कोण कोण आहे? सुट्टी मेकर सागर काळभोर होता आमचा, गोट्या पैलवान माहुलीचा. सगळी टीम घरचीच आहे. बरीच होती पोरं, आता सगळ्यांची नाव कोणाची घेतात, भरपूर पोरं होती. खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या वजीरनं असंच नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करावं. धन्यवाद. आपण येतोय मुन्नाच्या मालकाकडे. नमस्कार शेठ. नमस्ते. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. सुमित पवार आरफळ. नक्की किती वयाचा आता? आता झाला असेल 2 वर्ष झाला असेल. 2 वर्ष. तुम्ही तुमच्या टीम मगाशी सांगितलं की हा प्रथम क्रमांकाचा दुसऱ्यामधला 1 नंबर आहे. खूप संघर्ष केला, नंबर गाडी कडूनच लागत होती, काय सांगाल? आता तुम्हाला जोपर्यंत पळालोय ना तोपर्यंत त्याला सीमेला तरी कडी यायची किंवा फायनल तरी कडी यायची. बर. पण त्याच्यातून त्यांनी बरेचसे गुलाल केले. आणि आता म्हणजे कसं झालं, आम्ही राटणीच्या मैदानामध्ये पळालो. बर. त्यावेळेस तो गाडीला पुढे जाऊन धडकला, आमच्या हलगर्जीपणामुळे पुढे धरला नाही. बर. पुढे आल्यानंतर तो जास्त पडला, पुढे पळा जातो. बर. फाटी संपल्यानंतर ते धरला नसल्यामुळे तो गाडीला धडकल्यानंतर त्याला लंपी झाल्यानंतर तो दात पाडला. जर तो लंपी नसा झाला ना तर तो अजून मध्येच पळाला असता. आजारपणात उठला आणि कामगिरी केली. काय कसा पळायचा नक्की? सिद्धू शेकुर्लीला ना लंपीमध्ये 3 फेर सिद्धू शेकुर्लीचा फायनल आहे त्याचा लंपीमध्येच. बरोबर आहे. आम्हाला समजलं पण नाही की त्याला लंपी झालाय म्हणून. ज्यावेळेस डॉक्टरला बोलावलं आम्ही की बाबा गळ्याला त्याच्या एक फोडा आलाय. बरोबर. त्या डॉक्टर म्हणले त्याला लंपी होऊन गेलाय. त्या परिस्थितीमध्ये त्यानं सिद्धू शेकुर्लीला फायनल केलाय पैसे मंडळाच्या लक्ष बरोबर. आजच्या नियोजनाबद्दल काय सांगाल? नियोजन काय, अजिंक्य जाधव आमचा गोट्या, त्यांनी सारखा पाठपुरावा करून गुंडाभावांना पायरा केला. गुंडाभावांनी मोठं मन करून पायरा दिला आणि 1च नंबर करून दाखवला. बैल पुरत नाही याला, आज बैल पुरला, काय सांगाल? नाही, बैल पुरत नाही म्हणणं चुकीचं आहे. काय होतं, आपला बैल उद्या कमी पळतो, एखाद्या उडी कमी पळेल, जास्त पळेल. पण कसं असतं, दुसऱ्याच्या बैलाला नाव ठेवणं म्हणजे ते बैल पुरला नाही पुरला ते लांबच असतं. फक्त कसं आता दुसऱ्याला बैला पण नाव ठेवलं, त्या बैलाला पण काहीतरी ज्यावेळेस आपल्या वाटत पळतो काहीतरी त्याला प्रॉब्लेम असेल, त्याला बोलता येत नाही. बरोबर आहे. आपण ज्यावेळेस बैल पुरतो म्हणतो, पण ते कसं होतं, काहीतरी असतात. मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान 1 नंबर झालं, पारदर्शक झालं, पर्सनॅलिटी झाली नाही आणि बक्षीस 1 रुपया कमी दिला नाही. वजीर बद्दल काय सांगाल? वजीरच आहे. बरोबर. म्हणजे पक्षानंतर आणि लक्षानंतर पहिल्यांदा आम्हाला बैल लागला आणि 1 नंबर. जोडी आता कधी दिसेल आपल्याला मैदानात? जोडी काय आता म्हणजे आम्ही पण जास्त दिवस 8-10 दिवसानंतरच पळवतो त्याला. आणि त्यांनी कधी 8 दिवसानंतर कधी जरी म्हणलं तरी आम्ही पळायला तयार आहे. आमचं असं काय नाही, जास्त चांगल्या बैलात पळलं म्हणजे आम्हाला पण वाटतं की बाबा त्याचं करिअर चांगलंय, पुढे त्यानं जास्त दिवस दाखवलं पाहिजे चांगलं. तुम्हाला कोणत्या टपशा बैला सोबत पळताना बघायची आपला? आम्ही आता नावं नाही घेऊ शकत,
म्हणजे मोठेच एवढे बैल आहेत हा. सगळ्यांना फोन केला आम्ही बर बर आणि त्यातल्या बरेच जणांनी सांगितलं की हा. आपण करूया पायरा हाणूयात गाडी असं तसं. बरं, आता कसं झालंय हम्म. मैदान रोज आहेत बर बर त्यांचं पण नियोजन असतं आणि मोठ्या बैलांचं कसं असतं महिना 15 दिवस 20 दिवस हे नियोजन असतं अगोदर बर 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 पुढच्या मैदानाचे बर बर त्याच्यामुळे आपण पण जास्त फोर्स नाही करू शकत की बाबा आम्हाला आता ह्या मैदानाला बैल पाहिजे त्या मैदानाला बैल पाहिजे आपला आता आज 1 नंबर केलाय उद्या चांगला अजून एखादा चांगल्या मैदानात राहिलो आपल्याला पण पैरे होऊ शकतात बर बर असं नाही की आपण म्हणलो आणि बैल मिळालाच पाहिजे आपल्या दावणीत असे किती अजून बैल आहेत आपल्या दावणीला अजून हा एक आहे आणि दुसरा एक मोठा बैल एक आहे बर 2 बैल आहेत आणि एक आदत वासरू आहे आपलं बर ते कात्राबाद मध्ये 70 पटेल म्हणून आहेत. बर बर त्यांची इथं सांभाळायला म्हणजे सांभाळायला नाही आमचं आणि त्यांचा ते त्यांनी 70 बाईंनी आम्हाला फोन दिलाय हा बर. कात्राबादच्या हम्म. त्यांनी आम्हाला हा वासरू दिलं बर त्याच्यानंतर आमचं त्यांचे संबंध बरेच चांगलेच आहेत त्यामुळे त्यांनी पण आमचं तिथे वासरू त्यांच्यापाशी आहे बर दूध नाही त्यांच्याकडं बर त्यांनी एका मित्राची खिलार गाय आणली आहे. हा त्या वासराला दूध पाजतात आज होय का हा. काय आणि हो. म्हणजे कसं आई त्याचा पळ त्या पळाची चीज झाली पाहिजे त्याला बैल मिळाले पाहिजे चांगला पायरा झाला कुठल्या पाहिजे खांदी पळतो त्याला ते काय असं नाही दोन्ही खाली दोन्ही खांदी कुठे पळतो हो कुठेही पळतो बाहेरून दोन्ही खाली पळतो ठीक आहे ठीक आहे आणि जेवढं पब्लिक असेल तेवढा जास्त थांबवतो सुट्टी मेकर विषयी काय सांगाल सुट्टी मेकर काही असं नाही काही सगळे सुट्टी मेकर चांगले आहेत हा आता पहिल्यापासून अमोल पहिला डिस्कळ हा. रजत पहिला आपला डिस्कळचा आता सागर परत निखिल वगैरे बर बर किरण मधने अक्षय परत महादा आपला बर बर बरेचसे सुट्टी मेकर आहेत आता सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही बर सुट्टी मेकर ग्रुप बर बर 7 सुट्टी मेकरांची ठीक आहे कधी पण हाक मारू द्या हा कुठलाही बैल असू द्या येणार वेळेला उभं राहतात त्यांची गाडी जर दुसरी कुठली असेल तर ती ऍडजस्ट करून देतात आणि एवढं आहे की कुठलाच व्यक्ती आपल्याकडे पैशाला येतच नाही बरोबर आहे का तर त्यांना पण माहिती आहे आपला स्वभाव कसा आहे आणि कसं त्यांना पण म्हणजे कसं त्यांचं पण ह्याच्यावर जीवन आहे बरोबर आहे कोणी आलं तरी क्षेत्रात ह्या क्षेत्रात आल्यानंतर कोणी कमावायचं येतं बरोबर आहे गाड्या मालक सोडला तर सगळेच कमावायचे बरोबर गाडा आहे. मालक फक्त नावासाठी येतो बरोबर आहे पण त्यांचे पण पोट भरले पाहिजे जसं बरोबर आपला आहे. गुलाल झाला तसं त्यांना पण 2 रुपये मिळणं भागच आहे ठीक आहे ठीक जर सुट्टी मेकरला जर तुम्ही बाकी गुलाल राहिल्यानंतर 1000 2,000 देत असतील हा पण गाडी सोडल्यानंतर किमान तुम्ही 100-200 तरी द्या ठीक आहे ठीक आहे ही ठीक आहे गाडा बरोबर. मालकांना माझं म्हणणं आहे बरोबर आहे आणि आमची गाडी आहे ना घरचा जुना बैल आहे हा तुफान म्हणून बर त्याच्या नावावरती गाडी पळाली. बारपळ बर आणि महाराष्ट्र केसरी तुफान बर या नावाने गाडी पळते. पळते आपली. ठीक आहे आजचा गुलाल 1 नंबर तुमचा मानकरी झालेला आहे मुन्ना आणि वजीर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आणि आता ही तुम्ही जी बघताय हा आता ही नियोजन झालंय आमचं 2 दिवस अगोदर नियोजन झाले त्याच्यातनं पण आमचं कन्फर्म नव्हतं बर बर पायऱ्याचं हा. हाय नाही आमचं चाललं होतं बर पण तरी पण आज 7 तारखेला आपण पळणार आहे हा. ह्या इथून हा. आता इथं सगळी बसलेत ना बर सगळी घरचे काम करून आलेत बैलासाठी तुमच्या शब्दासाठी हो कोणाचं भिजवण असेल कोणाचं काय असेल सगळी कामं करून घरची इथं आलेत ठीक आहे का ठीक तर आहे. बाबा प्रेम आहे प्रेम आहे म्हणून आणि सगळे आहेत म्हणून साठी ठीक आहे तुमचा अमूल्य तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप साऱ्या धन्यवाद थँक्यू आणि कुणाचं नाव जर चुकून राहिलं असलं तर हा. क्षमा असावी ओके थँक्यू